स्वप्नील याची जागा घेण्यासाठी आता आलाय तो संकेत. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का बसला होता. वळके संघाला स्वप्नीलच्या स्वरूपात डावखुरा फलंदाज स्वप्नील मात्र तंबूत परततोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली ती भूपन या संघाकडून. संकेत स्वप्नीलची जागा घेण्यात आला तो संकेत सामना करणार राज साठी. सुंदर चेंडू निर्धाव निघतोय. खरोखरच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजेश यांच्याकडून. भूपन विरुद्ध वळके. पुन्हा क्षेत्रक्षण सजवून घेतलंय, नेहाळून घेतलंय, पडताळून घेतलंय. राज पंचांच्या डाव्या बाजू मारा करण्यासाठी सज्ज. सुंदर चेंडू तेवढ्या सुंदरतेने आता मात्र पुन्हा झेल खाली येतोय. क्षेत्ररक्षक दुसरा गडी बाद होतोय, दुसरा धक्का बसतोय वळके संघाला. संकेतच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय वळके संघाचा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजेश यांच्या स्वरूपातून. दोन गडी तंबूत परतलेत. अजून एकही धाव फलकावर लागले नाहीये. सुनील संकेतची जागा घेण्यात आलाय तो सुनील. सामना करणार राजेश. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजेश यांच्याकडून. पुण्याचा सज्ज होतो राजेश पंचांच्या डाव्या बाजून. आता मात्र काहीतरी मिसफील्ड होते. हा सुद्धा रनआउटचा एक चान्स होता, मात्र मिस होतोय. निर्धाव निघतोय चेंडू. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजेश यांच्याकडून. 4 चेंडू निर्धाव निघतायत. अजूनही धाव फलकावर एकही धाव लागलेली नाहीये. 2 गडी बाद, 2 गडी तंबूत परतलेत वळके संघाचे. सुंदर आता मात्र समाचार घेतलाय सुनील याने. समाचार घेतला राज याचा आणि मात्र चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. या 6 धाव्यानंतर वळके संघाचा धावफलकाचा श्री गणेश होतोय. पुन्हा एकदा राजेश सुंदर गोलंदाजी करत होता. 4 चेंडूवरती निर्धाव निघाले होते, 2 झेलबाद झाले होते. आता मात्र 5व्या चेंडूवरती सुंदर समाचार घेतला होता तो सुनील याने. पुन्हा एकदा राज सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि हा सुद्धा झेल होतोय. तिसरा गडी बाद होतोय. सुनील सुद्धा तंबूत परततोय. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल राजेश यांच्याकडून. 6 चेंडूवरती 6 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. दरम्यान पहिलं षटक संपते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावा. 3 गडी बाद 6 धावा.
सुनील याची जागा घेण्यात येतो विवेक. विवेक आहे नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवरती येतो स्वागत जो सलामीसाठी आला होता. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो वैभव. वैभवचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे तो स्वागत. वैभव टू स्वागत. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता. निर्धाव निघतोय काही न समजलेला स्वागत याला. वैभव पुढे ना पंतांच्या डाव्या बाजून मारा करण्यासाठी सज्ज होतोय वैभव. सुंदर चेंडू होता तेवढ्या सुंदरतेने खेळून काढलाय. एक धाव निश्चित. चेंडू काळी क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावांवरती समाधान मावू लागतंय. 2 धावांनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 8 या धावसंख्येवरती. सुंदर क्षेत्ररक्षक आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या भोपण संघाकडून. पुन्हा एकदा वैभव सज्ज होतोय पंतांच्या डाव्या बाजून मारा करण्यासाठी आणि सलामीवीर आता मात्र झेलबाद होतोय. स्वागत झेलबाद होऊन चौथा धक्का बसतोय स्वागतच्या स्वरूपात. वळके या संघाला सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते वळके या संघाकडून. भोपण या संघाकडून खरोखर सुंदर गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रिक्षा घेऊन येतोय 4-5 हजार भरून ठेवायला सांगितलं. ओके टाकून घेऊन येतो. एक पोरगा येईल बरोबर तो टाकेल तुम्हाला. ठीक आहे चालेल. हां 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 त्याच्या गाड्या आता कसं ऑर्डर असते एक दिवस अगोदर सांगितलं तर नाव आणतो. अंकित स्वागत याची जागा घेण्यासाठी आला तो अंकित. आणि अंकित साठी खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या वैभव कडून. खरोखर सुंदर टप्पा आणि तेवढाच सुंदर गती सुद्धा पाहायला मिळाली. निर्धाव निघतोय चेंडू. दुसरं षटक सुंदर निहाळतोय सुंदर हाताळतोय तो वैभव. 4 गडी तंबूत परतलेत. संघाची धावसंख्या झाली 8. 4 गडी बाद 8 धावा. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते या भोपण संघाकडून. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेमध्ये 1 धाव निश्चित प्राप्त होते. 1 धावेवरती समाधान मावावं लागतंय. अंकित याला आता मात्र विवेक येतोय स्ट्राईक वरती. समाचार घेण्यासाठी सज्ज होतोय विवेक. वैभव याचा पंतांच्या डाव्या बाजून मारा करतोय वैभव. सुंदर चेंडू तेवढा सुंदरतेने खेळून काढलाय. काही नैसर्गिक अडथळ्यांमुळे आता मात्र विवेकच्या बॅट मधून निघतोय खणखणीत दणदणीत चौकार आणि 4 धावांनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 13 वरती.
ओव्हर झाली 6 चेंडू. वेदांत संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो वेदांत. आणि वेदांत याचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे. अंकित अंकित आहे ना, अंकित स्ट्राईक वरती येतो. अंकित सामना करणार वेदांत याचा. यॉर्करलेचा चेंडू होता, निर्धाव निघतोय. जोरदार अपील करतायत पंच, मात्र अपील फेटाळतायत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते भोपन या संघांकडून. 4 ते 5 पावतर रन घेऊन वेदांत सज्ज होतो. टर्न करतोय, स्पिन करतोय. गोलंदाजी खरोखरच सुंदर पाहायला मिळते वेदांतच्या स्वरूपातून. दरम्यान बाईकच्या स्वरूपात एक चोरटी धाव मिळाले. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. सुंदर आता मात्र पुन्हा हवेमध्ये चेंडू होतोय. चेंडू का क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र झेल बाद होतोय. 5वा धक्का बसतोय अंकितच्या स्वरूपात. वळके या संघाला सुंदर गोलंदाजी आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय भोपन संघाकडून. विवेकच्या स्वरूपात 5वा धक्का बसतोय वळके संघाला. धावसंख्या स्थिरावले 14 वरती. काहीच संत गतीने चाललेलं धावपळक या सामन्यातील म्हणावं लागेल. पुन्हा एकदा आता मात्र समाचार घेतलाय. सुंदर फटका मारला होता. विशालच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दणदणीत षटकार. आता मात्र समाचार सुंदर घेतलाय. विवेकची जागा घेण्यासाठी आला होता तो विशाल आणि त्यानं मात्र पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना तळघर MKCC तळघर आणि MP11 सावली दोन्ही संघांच्या संघ नायकाला विनंती करतो की आपण समालोचन कक्षाच्या दिशेने येऊन नाणेफेकीचा कॉल करून जायचंय. दरम्यान सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळाली. वेदांत कडून स्पिन गोलंदाजी करतोय, टर्न करतोय. काही न समजले चेंडू विशाल याला. वेदांत खरोखरच सुंदर चेंडू. टर्न होतोय, स्पिन होतोय. दरम्यान तिसरं षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. 5 गडी बाद 20 धावा. संघाकडून 4थं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो शैलेश आणि शैलेश याचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे तो फलंदाज अंकित. सुंदर चेंडू तेवढा सुंदर त्याने समाचार घेतलाय. पाहूया क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय बोपन संघाकडून. आणि आता मात्र
धाव बाद होतोय. हॅलो बघायची तुला 2 रन कंप्लीट. विशाल तिसरी धाव घेण्यासाठी सज्ज होता आणि आता मात्र विशाल धाव बाद होऊन तंबूत परततोय. 6वा धक्का बसतोय वळके संघाला. टेलिव्हिजनला मंगापासून आहे रे तू. फालतूगिरी सोडून द्या रे. पुन्हा एकदा शैलेश सामना करणार. अंकित खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते भोपन संघाच्या या गोलंदाजांकडून. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळू देत नाहीयेत. शेवटचा षटक हा ना मर्द षटक हाताळतोय तो. शैलेश उभा करून ठेवलाय विशाल याला. अंकित याला विशालची जागा घेण्यासाठी आलाय तो. नॉन स्ट्राईक वरती आहे मनीष. शैलेश टू अंकित. आता मात्र पंत दंडित करतायत. स्वर चेंडू घोषित करतायत पंच मुन्ना सर. शेवटचं षटक धावफलकावर चालू आहे. सुंदर चेंडू होता. अकुटाप्याचा चेंडू तेवढ्या सुंदरतेने खेळून काढलाय स्क्वेअरच्या दिशेमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. या 2 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शैलेश काहीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आता मात्र भोपन संघाकडून 2 धावा मिळत आहेत. सत्तावीस धावांवरती धावपळक थांबलंय. अंकित आता मात्र एज लागतोय. अंकित तंबूत परततोय. 7वा धक्का बसतोय वळके संघाला. बॅटर कोण आहे? अंकित याची जागा घेण्यासाठी जातोय तो. आता मात्र पंकज. धावसंख्या झाली 27. नाही रे बरोबर आहे. तो वाटतो इकडून लांबून. ऍक्शन आहे पण हात फिरवते पूर्ण. शेवटचा बॉल आहे ना. पंकज सामना करणार शैलेश. सुंदर चेंडू होता. शेवटचा चेंडू होता. 1 धाव काढण्याचा प्रयत्न होता. चोरटी धाव मात्र सफल होतोय. दरम्यान निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर वळके संघाची धावसंख्या झाली 27. 28 धावांचं लक्ष ठेवलंय ते भोपन संघासमोर. MKCC तळघर आणि NP11 सावली दोन्ही संघांच्या संघनायकाला 3रा पुकार. मित्रांनो समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय आणि लगेचच नाणेफेकीचा कौल करून जायचंय. तळघर आणि सावली दोन्ही संघांच्या संघनायकाला सूचना 3रा पुकार. आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय आणि नाणेफेकीचा कौल करून जायचंय.
23 पाहिजेत. चला भोपाल संघ आपले सलामीवीर ग्राउंड मध्ये पाठवायचेत. धावांचं लक्ष घेऊन उतरलाय तो भोपाल संघ. सलामीसाठी आलेत. संदेश वेदांत. सलामीसाठी आलेत ते संदेश आणि वेदांत. बरोबर तो विशालच आहे उंचवाला. स्ट्राइक वरती येतो वेदांत, नॉन स्ट्राइक वरती येतो संदेश. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय संघाकडून. पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो विशाल. 28 धावांचं लक्ष आहे. सुनील गोलंदाज सज्ज आहे तो सुनील. 28 धावांचं लक्ष आहे. यानंतर होणारा सामना MKCC तळघर NP11 सावली. दोन्ही संघांच्या संघनायकाला एक सूचना. यानंतर होणारा सामना 3 षटकांचा होईल. पॉवर प्ले नसणार आहे त्या सामन्यामध्ये. दोन्ही संघांच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची. यानंतर होणारा सामना 3 षटकांचा होईल. पॉवर प्ले नसेल. चला सुनील सामना करणार वेदांत. 28 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय तो भोपाल संघ. पंतांच्या डाव्या बाजून मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो सुनील. सामना करणार वेदांत. पहिला चेंडू सुंदर चेंडू. आता मात्र झेल होता. झेल जमिनीला दान होतोय. पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. ओव्हरथ्रोची एक धाव मिळते. एक धावेनंतर संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. भोपाल संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय 2 या धावसंख्येवरती. सुंदर चेंडू होता. तेवढ्या सुंदरतेने खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक आला होता चेंडू खाली. मात्र झेल जमिनीला दान होतोय. पॉइंटच्या स्वरूपात एक झेल सुटतोय. पुन्हा एकदा वेदांत. सुनीलचा मारा घेण्यासाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू होता. सुंदर खेळून काढलाय. काऊ कॉर्नर मध्ये होता चेंडू. 1 धाव निश्चित. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावानंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 4 या धावसंख्येवरती. 28 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे षटकार चौकारांची आतिषबाजी करायची गरज नाहीये. 1-2 धावा काढून जिंकायचंय हेच लक्ष घेऊन आला तो वेदांत. आणि
संदेश निर्धाव निघालाय. पुन्हा एकदा सुनील सज्ज होतोय. सुंदर चेंडू हाताळला होता सुनील याने वेदांसाठी. सुंदर चेंडू होता. आता मात्र मिसफील्ड होते. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मिसफील्ड होते आणि जातोय खणखणीत दणदणीत चौकार. वेदांच्या बॅटमधून निघायला हा पहिला चौकार आणि 4 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. त्यानंतर घे त्यांना पुन्हा एकदा सुनील सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजून मारा करण्यासाठी. वेदांत सामना करतोय सुनील याचा. आता मात्र काहीतरी नवीन करायचा प्रयत्न होता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. वेदांत तंबूत परततोय. 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय भोपन संघाला. प्रेशरवरून नाही गेले. पुन्हा एकदा आता पाणी संपलं इथे आणा गेले. सुनील सज्ज होतोय. वेदांत याची जागा घेण्यासाठी आलाय तो शैलेश. 28 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय भोपन संघ आणि त्या भोपन संघाला रोखण्यासाठी सज्ज येतो वळके संघ. सुंदर चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू. जोरदार अपील होत आहे. अपील मात्र फेटाळतायत पंच मुन्ना सर. दरम्यान षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. बॅटिंगसाठी कोण येतो? शैलेश गेलाय स्ट्राईक वरती. स्ट्राईकला शैलेश आहे. परत आता शैलेश संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेणार तो स्वप्नील आणि स्वप्नीलचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे तो शैलेश. भोपन संघाचा 28 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकात तब्बल 9 धावा कुठल्या होत्या. आता मात्र कुठेतरी कमबॅक करावा लागेल तो वळके संघाला आणि वळके संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो शैलेश. स्वप्नील टू शैलेश. पंतांच्या उजव्या बाजू मारा करतोय स्वप्नील. सामना करणार शैलेश. पहिला चेंडू होता. समाचार घेतलाय. सुंदर क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. 1 धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय.
बॅटची काढा घेऊन स्लिपच्या दिशेमध्ये गेला चेंडू होता. एक धाव मिळते. एक धावानंतर संघाची धावसंख्या 11 वरती धावून पोहोचते. आता मात्र शैलेशच्या बॅटमधून निघतो हा खणखणीत दणदणीत षटकार आणि या 6 धाव्यानंतर संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. खरोखरच सुंदर पहिला चेंडू होता, पडताळून घेतला होता. एक धाव काढून नॉन स्ट्राईक वरती जाऊन पाहून घेतलं होतं कोणत्या रीतीने गोलंदाजी करतोय स्वप्नील आणि त्या गोलंदाजीचा मात्र चांगलाच फायदा घेतला होता. पहिल्या चेंडूवरती षटकार मारत कमबॅक करून दिलाय. स्वप्नीलचा सामना करण्यासाठी सज्ज होता शैलेश आणि शैलेशच्या बॅटमधून निघाला होता हा मात्र खणखणीत दणदणीत चौकार. एका षटकारानंतर पुन्हा एकदा चौकार. स्वप्नील मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. शैलेश मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू, जोरदार अपील, पंच अपील फेटाळतायत. सुंदर कमबॅक करतोय तो स्वप्नील. 28 धावांचं लक्ष्य आहे. 21 धावा आलेत. 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. दुसरं षटक चाललंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नील कडून. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 यावरती. सर, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करू देऊ नका. त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. नाही ते हे ना फ्रेश वाला आहे. तळगर उडवला ते सेकंड राऊंड आहे ना ते. हां, ते दुसऱ्याला सेकंड राऊंड होला. मनीष संघाकडून तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला तो मनीषचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत ते संदेश आणि शैलेश. स्ट्राईक वरती तो संदेश, नॉन स्ट्राईक वरती तो षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा शैलेश. अकरा चेंडू 7 धावांची गरज. मनीष टू संदेश. सुंदर चेंडू तेवढ्या सुंदरतेने खेळून काढाय. 2 धावा प्रयत्न होत आहेत. मिसफिल्ड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. सुंदर चेंडू होता. तेवढ्या सुंदरतेने खेळून काढला. 1 धावाच मिळते. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. यानंतर होणारा सामना तळगर विरुद्ध सावली. तळगर संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.
तळगर संघाच्या संघनायकाला विनंती आहे की या सामन्यानंतर त्वरित आपलं क्षेत्रक्षण सजवून घ्यायचंय, ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सुंदर चेंडू होता, तेवढा सुंदर समाचार घेतलाय शैलेशच्या बॅट मधून निघायला खणखणीत दणदणीत षटकार आणि या षटकारानंतर संघ विजय होतो. तो भोपण संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचं गोड कौतुक. तुम्हाला क्रिकेटच्या पुढील वाटचालीस आमच्या संपूर्ण कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तळगर संघ ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. सावळी संघ आपले सलामीचे फलंदाज ग्राउंडवरती पाठवायचे. तळगर आपल्या संघाचा 12वा खेळाडू. चला दोन्ही संघांच्या संघनायकाला सूचना. हा सामना 3 षटकांत राहील. पॉवर प्ले नसणार आहे. पॉवर प्ले नसेल. सामना 3 षटकात राहील. पॉवर प्ले नसेल. चला पंत म्हणून काम पाहण्यासाठी गेलात मुन्ना सर, संदीप सर. गुणलेखन करतायत प्रथमेश सर आणि प्रथमेश सर. समालोचन कक्षात अमोल सह उपस्थित सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट मान्यवर आणि क्रिकेट खेळाडूंच्या निदर्शनात आणि सानिध्यात चाललेल्या आजच्या दिवसातील दुपारच्या सत्रातील हा पहिला सामना तळगर विरुद्ध